शिवसेना आपल्या ताकदीवर आगामी निवडणुकांसाठी काम करणार असून 2029 हे शिवसेनेचं पर्व राहील. त्यासाठी जीवाचं रान करू असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. पक्षफुटीच्या मुद्द्यावर बोलताना पक्षातून कोणी गेला म्हणजे तो पैसे घेऊनच गेला असं म्हणणे योग्य नाही. आपल्या लोकांवर विनाकारण आरोप करणे आणि त्यांच्यावर डाग लावणे चुकीचं असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोणी काही म्हणो, शिवसेना आपल्या ताकदीनं काम करेल, मजबूतीनं करेल. 2029 हा शिवसेनेचा पर्व राहील. त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ, त्याच्यासाठी जीवाचं रान करू आणि 2029च्या निवडणुका ह्या शिवसेनेचा सगळ्या कलाटणी असणारा, महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा असेल. सत्ता टिकावी म्हणून खासदार पडेल कसं आहे, आखरी आपल्यातून बाहेर गेला म्हणजे तो पैसे घेऊनच फुटला असं म्हणणं योग्य नाही. उलट आपल्याच लोकांवर आपण असा डाग लावणं बरोबर नाही. काल परवा काँग्रेस, तुम्ही सांगा, महाराष्ट्रामध्ये 6 जागा अविरोध झाल्या विधान परिषदच्या. मग विरोधी पक्षनेते पक्ष इथं 3-4 आहे. राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, उभाटा आहे. 6 अविरोध का झाल्या? तुम्ही 6 अविरोध का होऊ दिल्या? मग जे अविरोध झाल्याने तुम्हाला एक माणूस उभा करायला सापडला नाही, तुमचा एखादा नगरसेवक जरी उभा राहिला असता तरी तो अविरोध झाला नसता. मग हा विचार, इथे पक्ष राहिला कुठे विरोधी पक्ष? मग जे राहिले नाही पडाले म्हणजे ते पैसे घेऊन पडाले. अशा प्रकारच्या तुमच्याच माणसावर तुम्ही दोष देत असाल तर ते चुकीचं आहे ना.